मित्रांनो, सन 2026 मध्ये 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. 27 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये 2014-15 पासून 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली, परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे याच्या विरोधात बऱ्याच साऱ्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे असे बदल करून या प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. आणि याच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता राज्यातील सर्व क्षेत्राकरता उच्च माध्यमिक, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संलग्नित सर्व शाखांमधील इयत्ता 11वीच्या प्रवेशाकरता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहणार आहेत. राज्यातील अल्पसंख्याक दर्जासह अन्य उच्च माध्यमिक, कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियाकरता या तरतुदी लागू राहणार आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकता 2026-27 राज्य मंडळ संलग्नित उच्च माध्यमिक, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडले जाणार आहेत. याच्यामध्ये शिक्षण विभागाच्या व्यतिरिक्त आदिवासी विभाग, सामाजिक न्याय आणि अन्य विभागाच्या राज्य मंडळ संलग्नित शाळाच्या विभाग प्रमुखांनी मान्यता दिल्यास अशा शाळा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत आणि ही परवानगी 30 एप्रिल पर्यंत देणं अनिवार्य असणार आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा या विहित कालावधीत आवश्यक कागदपत्र वरिष्ठांना उपलब्ध करून देतील आणि इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे आनुषंगिक कामकाज विहित मुदतीमध्ये करणं आवश्यक राहणार आहे. याच्यामध्ये खाजगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळाटाळ करणं, विलंब करणं, खोटी माहिती देणं, दिशाभूल करणं, आवाजवी फी आकारणं अशा प्रकारे या ठिकाणी जर काही निदर्शनास आलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना एका वेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखा यापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येणार आहे. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची विद्यार्थ्यांना मुभा असणार आहे. कोणत्याही शाखेकरता विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. 11वी प्रवेशाकरता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणं आवश्यक असेल. बनावट कागदपत्र सादर करून प्रवेश निश्चित केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 11वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्या प्रकरणी इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमधून प्रतिबंधित करण्यात येईल. इयत्ता 10वीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने घोषित झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाकरता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे. या वेळापत्रकामध्ये सुद्धा आपण पाहू शकता विद्यार्थ्यांना जे काही नोंदणी करायची, शाळांना जी नोंदणी करायची आहे त्याच्या संदर्भातील वेळापत्रक देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रोफाईल तयार करणं हे 5 मे ते 14 मे या कालावधीमध्ये पार पाडलं जाणार आहे आणि 10वीच्या निकालानंतर जी काही निश्चित करण्यात येणारी तारीख असेल या तारखेपासून विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरता येणार आहे. त्याच्यानंतर शून्य फेरी, कोट्यातील प्रवेश प्रथम फेरी, याच्यानंतर प्रवेश द्वितीय फेरी, त्याचे प्रवेश तृतीय फेरी, त्याचे प्रवेश आणि मुलींकरता विशेष फेरी आणि सर्वांकरता खुली ओपन प्रवेश फेरी अशा प्रकारे याच्यामध्ये कार्यक्रम असणार आहे, एक वेळापत्रक असणार आहे. आणि उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करणं हे 15 जुलै किंवा त्यापूर्वी सुरू करणं अपेक्षित असणार आहे. त्या अनुषंगानं हे पूर्णपणे वेळापत्रक पार पाडलं जाणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक विभागाला जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगानं विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ज्याच्यामुळे पूर्णपणे ज्या प्रवेश प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत या ऑनलाईन पद्धतीनेच पार पाडल्या जाणार आहेत. याच्यामध्ये जे काही इतर अभ्यासक्रम असतील हे अभ्यासक्रम मात्र ऑफलाईन पद्धतीने घेतले जाणार आहेत. 2026-27 पासून HSVC व्यावसायिकचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं शाळा स्तरावरती पार पाडले जाणार आहेत. हा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. धन्यवाद.